तुलसीदासांनी लिहिलेलं श्रीरामचरितमानस यातील सुंदरकांड. सुंदरकांड खूप लोक करतात, पण प्रत्येक ओव्यांचा दोह्यांचा अर्थ समजत नाही, कारण ती मराठी भाषा नाही. त्याच्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न. आपण आता सुंदरकांडाचा अर्थ पाहणार आहोत. सुंदरकांडामध्ये हनुमानजींच्या पराक्रमाचं वर्णन आहे. श्रीरामजींना आपल्या स्वतःच्या गुणवर्णनापेक्षा आपल्या भक्ताचं गुणगान जास्त आवडतं, म्हणून याला सुंदरकांड असे म्हणतात. ते अर्थातच अगदी सुंदर आहे. दुसरे असे की इतर सर्व कांडापेक्षा हे सर्वात छोटे, पाठ करायला सोयीचे होते. आपण सुंदरकांड पाठ करताना रामायणातील पहिलेचे व नंतरचे असे दोहे म्हणतो, त्यामुळे पूर्ण रामायण वाचल्याचे फळ मिळते. काही जण म्हणतात सुंदरकांड हा सुनरकांडाचा अपभ्रंश आहे. सुनर म्हणजे सर्वात चांगला नर. सुंदरकांडाच्या पाठाने भक्ती कशी करावी, सेवा कशी करावी, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा हे कळते. या प्रश्नांची उत्तरे म्हणजे हनुमानजी त्यांच्यासारखे वागावे. हनुमानजी जर प्रसन्न झाले तरच प्रभू रामचंद्रांची भेट होण्याचा संभव आहे. त्यांची अनुकूलता असल्याशिवाय रामचंद्रांचे दर्शन कसे होईल? हनुमानजी जर आपले रक्षण करते असले तर मग कशाची भीती बाळगण्याचे कारणच नाही. हनुमानजी केवळ रामनाम संकीर्तनाने प्रसन्न होतात. श्रीरामांनी जरी आपला अवतार संपवला असला तरी हनुमानजी रामनाम आणि रामकथा ऐकण्यासाठी पृथ्वीतलावरच राहिले आहेत. रामानी वालीला मारून सुग्रीवाला राज्यावर बसवले. सुग्रीव राज्य भोगण्यामध्ये मग्न झाला. पावसाळा संपला तरी सीतेच्या शोधासाठी प्रयत्न करण्याचे काही मनावर घेईना. भक्तांचेही असंच होते. आपल्या मनाप्रमाणे देवाने घडवून आणलं की मग भक्त देवाला विसरतो. तसाच सुग्रीवही आपलं राज्य भोगण्यामध्ये मग्न झाला. सीतेचा शोध करण्याचे त्यांनी थांबवले. विसरूनच गेला मुळात की आपल्याला सीतेचा शोध घ्यायला आपण रामाला सांगितलेलं आहे म्हणून की मी सीतेचा शोध घेईन तू जर वालीला मारलंस तर. तेव्हा रामरायांना खूप राग आला. लक्ष्मणाला त्यांनी पाठवलं आणि सांगितलं की त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दे. तेव्हा मग सुग्रीवानी आपल्या वानर सैन्याला हनुमानजींना आज्ञा केली की लवकरात लवकर सीतामाईचा शोध घ्या. तुम्ही जर सीतेचा शोध घेतल्याशिवाय इथे आलात तर तुमच्या प्राणांचं काही रक्षण इथे होणार नाही. सर्व वानरगण विचारात पडले. सीतेला शोधायचं तर कसं, कारण सीतेला कोणी पाहिलंच नव्हतं. तेव्हा बाजूला एक गुहा होती, त्यामधून एक गिधाड बाहेर आलं. वानरगण घाबरले, पण अंगदानी जटायूची स्तुती केली. तेव्हा ते गिधाड पक्षी म्हणजे संपाती, जटायूचा भाऊ, त्यांनी अभयवचन दिलं आणि जटायूचा वृत्तांत वानरांना विचारला. वानरांनी सर्व कथा सांगितली. संपातीनेही रघुनाथांचा महिमा वर्णन केला आणि सांगितले की त्रिकूट पर्वतावर लंका वसली आहे, तिथे रावण राहतो. सीता अशोकवनात बसली आहे. मी त्यांना इथून बघत आहे, कारण गिधाडाची दृष्टी खूप लांबपर्यंत पोचते. जो हा 100 योजन म्हणजे 400 कोस समुद्र ओलांडेल आणि बुद्धिमान असेल तोच हे कार्य करू शकेल. श्रीरामांना हृदयी धारण करून तुम्ही उपाय करा. मग वृक्षराज जे जांबुवान होते ते म्हणाले की मी आता वृद्ध झालो आहे. माझ्या शरीरात पूर्वीसारखं सामर्थ्यांचा लवलेशही उरलेला नाही. जेव्हा श्रीरामजी वामन झाले होते तेव्हा मी तरुण होतो आणि माझ्यात फार बल होते. बली बांधत प्रभू बाढेहू सो तनु बरनी न जाई रामा उभय घरी महदींनी 7 प्रदक्षिण धाई. तेव्हा बळीला बांधताना प्रभू इतके मोठे झाले होते की त्यांच्या शरीराचं वर्णनच होऊ शकत नाही. परंतु तेव्हा मी 2 घटकांमध्येच पळत पळत जाऊन 7 प्रदक्षिणा केल्या होत्या.
अंगद कहई जाऊ मैं पारा, जिय संशय कछु फिरती बारा। जामवंत कह तुम सब लायक, पठई किमी सबही कर नायक। अंगद म्हणाला, मी पलीकडे तर जाईल, परंतु पुन्हा वापस परत येईन की नाही शंका आहे. जांबवान म्हणाले की तू सर्व प्रकारे योग्य आहेस, परंतु सर्वांचा तू नेता आहेस, तुला कसं पाठवावं. शिवाय अंगद हा तरुण होता आणि तिथल्या मोहाला तो बळी पडला तर तो वापस येणार नाही असंही वाटून गेलो. तेव्हा कहई रिछपती सुनु हनुमाना, का चुप साधी रहेऊ बलवाना। पवन तनय बल पवन समाना, बुद्धी विवेक विज्ञान निधाना. आता हे वृक्षराज जांबवान हनुमानजींना म्हणाले, हे हनुमाना, हे बलवाना, ऐक, तू का बरं चुपचाप बसला आहेस. तू तर पवनपुत्र आहेस आणि शक्तीने तर तू वायूसारखाच आहेस. तू बुद्धी विवेक आणि विज्ञानाची खाण आहेस. कवन सो काज कठीण जग माही, जो नहीं होई तात तुम पाही। राम काज लगी तव अवतारा, सुनतही भयहु पर्वताकारा. जगात असे कोणते कठीण काम आहे की जे तुझ्याकडून होऊ शकणार नाही. श्री रामचंद्रांच्या कार्यासाठीच तर तुझा अवतार झाला आहे. हे ऐकताच हनुमानजी पर्वताच्या आकाराचे झाले, विशाल झाले. पहिले हनुमानजींची ताकद खूप होती आणि अंगिरस ऋषींनी त्यांना शाप दिला होता. ते लोकांना ऋषीमुनींना त्रास द्यायचे तर, की तुला तुझ्या शक्तीची जाणीव जेव्हा होईल की तुला दुसरा कोणीतरी तुझ्या शक्तीची जाणीव करून देईल, तेव्हा तुला ह्या सगळ्या शक्ती ज्या तुला मिळालेल्या आहेत त्या परत तुला मिळतील आणि तुला त्याची आठवण होईल जेव्हा कोणी दुसरा करून देईल. ती ही आठवण जांबुवानांनी इथे करून दिली. आणि हनुमानजी हे ऐकताच, रामाच्या कार्यासाठी तुझा अवतार झाला आहे असं जांबुवंतांचं वचन ऐकताच हनुमानजी पर्वताच्या आकाराचे विशाल काय असे झाले. कनक बरन तन तेज बिराजा, मानहु अपर गिरिन कर राजा। सिंहनाद करी बारही बारा, लीलही नागऊ जलनिधी खारा. त्यांचा वर्ण कसा आहे तर सोन्यासारखा आहे. शरीरावर अत्यंत तेज आहे, जणू काही दुसरा सुमेरू पर्वतच असावा. हनुमानजींनी वारंवार सिंहनाद करून म्हटले की मी तर या एवढ्या खाऱ्या समुद्राला अगदी केवळ लीलेने ओलांडू शकतो, लीलया ओलांडून जाईन मी. सहित सहाय्य रावणही मारी, आनहु ह्या त्रिकुट उपारी। जामवंतमय पूछहु तोही, उचित सिखावनु दीजहु मोही. आता आपल्या शक्तीची जाणीव झालेली आहे हनुमानजींना आणि ते म्हणतात की मी त्या रावणाच्या जे सहाय्यक आहेत त्यांना आणि रावणाला पण मारून ते त्रिकूट पर्वतालाच उखडून इथे आणू शकतो, इतकी माझी ताकद आहे. पण हे जांबवान, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला योग्य सल्ला द्या, मी काय केलं पाहिजे. इतना करहु तात तुम जाई, सीतही देखी कहू सुधी आई। तब निज भुज बल राजीव नयना, कौतुक लागी संग कपिसेना. तेव्हा जांबुवंत म्हणाले की हे तात, तू एवढंच कर, तू फक्त सीतामाईचा शोध घेऊन त्यांच्या संबंधीची माहिती जी आहे ती सांग आणि मग कमलनयन असलेले श्रीरामजी आपल्या बाहुबळानेच राक्षसांचा संहार करून सीतादेवींना घेऊन येतील आणि केवळ एक लीला म्हणून वानरसेना बरोबर घेतील. कपिसेन संग संघारी निशिचर रामू सीतही आनिहै, त्रैलोक पावन सुजसु सुर मुनि नारदादि बखानिहै। जो सुनत गावत कहत समुझत परम पद नर पावई, रघुबीर पद पाथोज मधुकर दास तुलसी गावई. सगळी वानरसेना बरोबर घेतील आणि राक्षसांचा संहार करून रामचंद्रजी सीतेला घेऊन परत येतील. आणि तेव्हा देवता, नारद मुनी इत्यादी सगळे भगवंताच्या या त्रिलोकाला पावन करणाऱ्या सुंदर यशाचे वर्णन करतील, जे ऐकल्यानी, सांगितल्यानी, गायल्यानी आणि चिंतन केल्यानी मनुष्य परमपदाला प्राप्त होईल. ज्याला श्रीरामजींच्या चरणाचा
चरणकमलाचा मधुकर भ्रमर तुलसीदास गात आहे. असं हे सुंदर श्रीरामाचं चरित्र. तुलसीदास तर सदैव श्रीरामचरणांचा मधुकर म्हटलेलं आहे त्यांना, चरणकमलांचा. कमळ आणि भुंगा इथे याचं रूपक दिलेलं आहे की त्याच्यासारखा जसे कमळाची आस असते तसाच श्रीरामजीच्या चरणकमलांचा तुलसीदासाला हे आहे, काय म्हणता येईल, त्याच्यातच ते अगदी गुंगून गेलेले आहेत. त्याच्या पलीकडे त्यांना काहीही दुसरं भावत नाही. भवभेषज रघुनाथ जसू सुनहि जे नर अरु नारी, तिन कर सकल मनोरथ सिद्ध करही त्रिशिरारी. हे रघुवीरांचं जे यश आहे ते भवरूपी म्हणजे ह्या जन्ममरणाच्या चक्रात अडकलेल्या रोगाची अचूक औषधी आहे. जे स्त्री पुरुष ऐकतील त्यांचं सर्व मनोरथ त्रिशिराचे शत्रू म्हणजे श्री रामचंद्र पूर्ण करतील. नीलोत्पल तन श्याम कामकोटी शोभाधिक, रामा सुनियता सुगुणग्राम, जासु नाम अग खगबधिक. नीलोत्पल तन श्याम म्हणजे नील कमलाप्रमाणे ज्यांचं श्याम शरीर आहे आणि ज्याची शोभा कोटी कोटी कामदेवांपेक्षाही जास्त आहे, आणि ज्यांचे जे नाम आहे ते पापरूपी पक्ष्यांना मारण्यासाठी व्याधाप्रमाणे आहे, अशा त्या श्रीरामांच्या गुणराशी अवश्य ऐकल्या पाहिजेत असं तुलसीदास म्हणतात. इथे किष्किंधाकांड समाप्त झालं आहे आणि आता सुंदरकांड सुरू होत आहे. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्रीरामचरित मानस पंचम सोपान सुंदरकांड. शांतं शाश्वतं प्रमेयमनघं निर्वाण शांतिप्रदं, ब्रह्मा शम्भुफणीन्द्रसेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुं, रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं, वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं. शांत, सनातन, शाश्वत, अप्रमेय म्हणजे कुठलंच त्यांना प्रमाण देता येत नाही, निष्पाप, मोक्षरूपी, परमशांतीदाता ब्रह्मा, शंभू आणि शेषजीद्वारा निरंतर सेवित, वेदांतद्वारा जाणण्यास योग्य, सर्व व्यापक, देवतांमध्ये सर्वात मोठे, पण केवळ मायेमुळे मनुष्यरूपात दिसणारे, सर्व पाप हरण करणारे, करुणेची खाण असणारे आणि रघुकुलामधल्या सगळ्या राजांपेक्षा सर्वातचे शिरोमणी म्हणवले जाणारे, सर्वात श्रेष्ठ असणारे असे जगदीश्वर यांना मी वंदन करतो असे तुलसीदास म्हणतात. नान्या स्पृहा रघुपते हृदये स्मदीये, सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा, भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरां मे, कामादिदोषरहितं कुरु मानसं च. आता तुलसीदास रघुनाथांना म्हणतात, हे रघुनाथजी, माझ्या हृदयात तुम्ही सदैव आहात. मी खरेच सांगतो, याशिवाय तुम्ही माझ्या हृदयात राहा, याशिवाय माझ्यापाशी अन्य इच्छा कोणची नाही. ना अन्यास्पृहा म्हणजे माझ्याकडे दुसरी कुठलीही अन्य इच्छा राहिलेली नाही, फक्त तुम्ही माझ्या हृदयात सदैव राहा. आणि हे रघुकुलश्रेष्ठा, मला आपली पूर्ण भक्ती द्या. माझे मन अगदी काम आणि इत्यादी जे दोष आहेत त्यापासून दोषविरहित मला करा. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. आता हे सर्व हनुमानजींचं वर्णन आहे. अतुलित बलधामम म्हणजे त्यांचं बल इतकं आहे की त्याची तुलना होऊ शकत नाही. सोन्याच्या पर्वताप्रमाणे, सुमेरू पर्वताप्रमाणे त्यांची सोनेरी कांती आहे, आणि दैत्यरूपी वनांचा नाश करण्यासाठी तर ते अग्निरूपच आहेत.
सर्व ज्ञानी लोकांमध्ये ते अग्रगण्य आहेत, संपूर्ण गुणनिधान आहेत, वानरांचे स्वामी आहेत आणि रघुनाथजींचे तर अत्यंत प्रिय भक्त आहेत. अशा पवनसुत हनुमानजींना मी नमस्कार करतो, असे तुलसीदास म्हणतात. जामवंत के बचन सुहाए, सुनि हनुमंत हृदय तिभाए, तब लगी मोहि परिखेउ तुम भाई, सही दुख कंद मूल फल खाई. आता जांबुवनांचे सुंदर वचन ऐकून ते हनुमानजींना खूप आवडलं, खूप भावलं हृदयामध्ये. आणि त्यांनी सांगितलं, हे मित्रांनो, तुम्ही इथे दुःख सोसून कंद मूळ फळ खाऊन मी येईपर्यंत वाट पाहावी. जब लगी आवौसी तही देखी, होई काजू मोहि हर्ष बिसेशी, यह कही नाई सबदनी कहू माथा, चलेऊ हर्षी हिय धरी रघुनाथा. मी जोपर्यंत सीतादेवींना पाहून त्यांचा शोध घेऊन परत येत नाही तोपर्यंत तुम्ही इथे राहा. आपलं काम तर अवश्य होईल, कारण मला अत्यंत आनंद होत आहे. असे जाणून त्यांनी सर्वांना नमस्कार करून आणि हृदयामध्ये रघुनाथजींना धारण करून हनुमानजी अतिशय आनंदित होऊन निघाले. सिंधु तीर एक भूधर सुंदर, कौतुक कूदी चढेवता उपर, बार बार रघुबीर संभारी, तरके उपवन तनय बलभारी. समुद्राकाठी एक सुंदर पर्वत होता आणि हनुमानजी अगदी सहजपणे उडी मारून त्याच्यावर चढले आणि रघुनाथजींचे वारंवार स्मरण करून अत्यंत बलवान अशा हनुमानजींनी त्याच्यावरून मोठ्या वेगाने झेप घेतली. आता एवढा मोठा तो पर्वत होता, त्याला त्यांनी असा पायाने दाबला आणि ह्यानीच तितक्या उंच त्यांनी उडी ते मारू शकले लांब एवढ्या दूर. जेही गिरी चरण देई हनुमंता, चले उसोगा पाताल तुरंता, जिमी अमोघ रघुपती करबाना, एही भांती चलेव हनुमाना. त्यांनी ज्या पर्वतावरून झेप घेतली तो ताबडतोब पाताळात खचून गेला. म्हणजे केवढ्या ताकदीनिशी त्यांनी ती झेप घेतली असेल इतक्या लांबची. श्री रघुनाथजींचा जसा अमोघ बाण जातो त्या बाणाप्रमाणे हनुमानजी निघाले. जलनिधी रघुपती दूत विचारी, तै मैनाक होई श्रमहारी. समुद्राने, जलनिधी म्हणजे समुद्र, रघुनाथांचा दूत समजून मैनाक पर्वताला असं म्हटलं की हे मैनाक पर्वता, तू यांचा थकवा दूर कर, अर्थात तुझ्या ह्याच्यावर या हनुमानजींना विश्रांती दे. हनुमान तेही परसा, करपुनिकीन्न प्रणाम रामा, राम काजु कन्हे बिनु, मोहि कहा विश्राम. हनुमानजींनी त्यांना हस्तस्पर्श केला पर्वताला, नमस्कार करून म्हटले, हे बंधू, मी श्रीरामजी प्रभूंचं कार्य करायला निघालो आहे, तर त्यांचं कार्य पूर्ण झाल्याशिवाय मी विश्रांती कसं घेऊ. इथे भक्त पहा कसे अडकतात. हनुमानजी नाही अडकलेत. भक्त जेव्हा काही काम करू लागतो देवाचं, तेव्हा लोक म्हणतात, बिचारे तुम्ही किती कष्ट करता आहे, जरा विश्रांती घ्या. एखादा साधक फसतो आणि विश्रांती घेत बसतो आणि प्रभूचं कार्य मग राहून जातं. तर इथे हनुमानजींपासून आपण शिकलं पाहिजे की प्रभूचं कार्य जे हाती घेतलं आहे त्याच्यात आपण जर आपल्या विश्रांतीची काळजी केली तर प्रभूचं कार्य काही होणार नाही. जात पवन सुत देवन देखा, जाने कहू बल बुद्धी विशेषा, सुरसा नाम अहिन्न कई माता, पठईनी आई कहे तेही बाता. आता हा जो पवनपुत्र हनुमानजी जात आहे ते देवांनी पाहिलं आणि त्याच्या बुद्धीची, बलाची परीक्षा करण्यासाठी म्हणून त्यांनी सुरसा नावाच्या एका सर्पाच्या आईला पाठवलं. आता इथे सुरसाचे ही समुद्रातली आहे, पण सुरसा म्हणजे जीभ सुधावते आणि त्याची बुद्धी तर चांगली आहेच, पण त्याची जीभ त्याच्या ताब्यात आहे की नाही, तो जिभेवर ताबा ठेवू शकतो की नाही, याची पण परीक्षा हनुमानजींची घेतली गेली. आजु सुरन्न मोहि दीन्न आहारा, सुनत बचन कह पवन कुमारा, राम काजु करी फिरी मैं आवऊ, सीता कै सुधी प्रभु ही सुनावऊ.
आता ही जी सुरसा आहे समुद्रामध्ये, ती म्हणते आज तर मला देवानी चांगलंच भोजन दिलं आहे. हे वचन ऐकून हनुमानजींनी म्हटलं की जरी तुला देवतांनी भोजन दिलं असं वाटत असलं तरी मी पहिले श्रीराम प्रभूंचं कार्य करून येईन, त्यांची वार्ता प्रभूंना सांगेन. तब तव बदन पैठेऊ आई, सत्य कहोई मोही जान दे माई. कवनेऊ जतन देई नाही जाना, ग्रससी न मोही कहेऊ हनुमाना. आणि जेव्हा मी त्यांची वार्ता सांगीन मग मी त्यावेळेला येऊन तुझ्या मुखात प्रवेश करीन, मग तू मला खाऊन टाक. हे माता मी सत्य सांगतो, पण आत्ता तू मला जाऊ दे. पण कोणत्याही उपायाने तिने हनुमानजींना जाऊ दिलं नाही. तेव्हा हनुमानजी म्हणाले, मला तू जाऊ देत नाहीस तर मग मला खात का नाही आहेस? जोजन भरितेही बदनुपसारा, कपितनु किन्न दुगुन विस्तारा. सोरह जोजन मुखते ठयहू, तुरत पवन सुत 32 भयहू. तिने 1 योजन म्हणजे 4 कोस तोंड आपलं मोठं केलं. हनुमानजी पण काही कमी नव्हते, त्यांनी आपलं शरीर दुप्पट मोठं केलं. तिने 16 योजन एवढं आपलं मुख मोठं केलं, तर हनुमानजींनी तिच्या दुप्पट म्हणजे 32 योजन हनुमानजी मोठे झाले. जसं जसं सुरसा बदनू बढावा, तासु दून कपी रूप देखावा. 7 योजन तेही आनन किन्ना, अतिलघु रूप पवन सुतलींना. जसं जसं सुरसा आपल्या मुखाचा विस्तार वाढवित होती तसं तसं आपले हनुमानजी पण त्याच्या दुप्पट मोठे होत होते. असं करत करत तिने 7 योजन म्हणजे 100 योजन 400 कोस एवढं आपलं मुख मोठं केलं. तेव्हा हनुमानजींनी चटकीने अगदी छोटूसं रूप धारण केलं. बदन पैठी पुनी बाहेर आवा, मागा बिदा ताही सिरू नावा. मोही सुरन्न जेही लागी पठावा, बुद्धिबल मरमू तोरमय पावा. आता हनुमानजी आतमध्ये गेले आणि परत बाहेर आले आणि तिला नमन करून आता मला तू जाऊ दे असं म्हणून तिचा निरोप घ्यायला लागली. तेव्हा तिने म्हटले, मला तुझ्या बुद्धीचे सामर्थ्याचे रहस्य उमगले आहे, ज्यासाठी मला देवतांनी पाठवले होते. तुझी परीक्षा करण्यासाठीच मी इथे आली होती. तिने मग त्यांना आशीर्वाद दिला. राम काजू सब करियऊ, तुम बल बुद्धी निधान रामा. आशिष देई गई सो, हर्षी चलेऊ हनुमान. आता सुरसानी छान आशीर्वाद दिलाय हनुमानजींना. तू श्रीरामाचं सर्व कार्य करशील आणि बल आणि बुद्धी यांचं भांडार होशील असा आशीर्वाद देऊन ती सुरसा निघून गेली. तेव्हा हनुमानजी आनंदित होऊन निघाले. निशिचरी एक सिंधू महुरहई, करी माया नबुके खग गहई. जीव जंतु जे गगन उडाई, जल बिलो की तिन कै परिछाई. आता एक परीक्षा संपली, नुसती एक परीक्षा घेऊन थांबले नाही आहेत बाकीचे लोक. आता दुसरी परीक्षा सुरू झाली हनुमानजींची. त्या समुद्रामध्ये एक राक्षसी राहत होती आणि ती काय करायची, उडणाऱ्या पक्ष्यांची जी छाया समुद्रात पडायची त्यांचं प्रतिबिंब पाण्यात पाहून त्यांना कपटानी अशी पकडून घ्यायची. गहई छाह सकसो न उडाई, एही बिधी सदा गगनचर खाई. सोई छल हनुमान कह किन्हा, तासु कपटू कपी तुरतही चिन्हा. ती काय करायची, त्यांच्या प्रतिबिंबाला धरायची आणि त्यामुळे ते उडू शकायचे नाही. अशा प्रकारे ती नेहमी कपट करून आकाशात उडणाऱ्या जीवांना खायची. तेच कपट तिने हनुमानजींशी केले. पण हनुमानजी आपले कसे होते, बुद्धिमान. त्यांनी लगेचच तिचं कपट ओळखलं आणि ताही मारी मारुत सुत बीरा, बारिधी पार गयौ मती धीरा. तहा जाई देखी बनशोभा, गुंजत चंचरीक मधुलोभा. पवनपुत्र हनुमानजींनी तिला ठार केलं आणि ते समुद्राच्या पलीकडे गेले. तिथे जाऊन त्यांनी वनशोभा पाहिली. मधाच्या लोभाने भुंगे गुंजारव करीत होते. नाना नाना तरुफल फूल सुहाये, खगमृग वृंद देखी मन भाये. सैल विशाल देखी एक आगे, तापर धाई चढेऊ भय त्यागे. त्यांनी अनेक प्रकारचे तिथे वृक्ष पाहिले, फळाफुलांनी बहरले आहेत. पक्ष्यांचे समूह पाहिले.
समोर एक मोठा पर्वत पाहून निर्भय होऊन त्यावर उड्या मारीत ते चढून बसले. उमान कछु कपि कई अधिकाई, प्रभु प्रताप जो कालही खाई. गिरीपर चढी लंका तेही देखी, कही न जायती दुर्ग विशेषी. आता हे जे रामायण आहे ते शिवजी पार्वतीला सांगतात आहेत. आणि त्या अनुषंगाने इथे म्हटलं की उमान कछु कपि कई अधिकाई, म्हणजे शिवजी म्हणतात की हे उमा, हे पार्वती, यामध्ये या वानर हनुमानाचा काहीही मोठेपणा नाही. हा जो त्याचा दिसतोय प्रताप पूर्ण, तो सगळा श्रीरामचंद्रांचा आहे, जो काळालाही खाऊन टाकतो. पर्वतावर चढून हनुमानजींनी लंका पाहिली आणि फारच मोठा किल्ला दिसतोय, काही सांगता येत नाही. अति उत्तंग चलनिधी चहुपासा, कनक कोटकर परम प्रकाशा. तो जो किल्ला आहे तो खूप उंच आहे आणि त्याच्या सभोवताली पूर्ण जलनिधी म्हणजे समुद्र आहे. आणि कनककोट म्हणजे सोन्याच्या परकोटाचा तटाचा त्याचा प्रकाश सगळीकडे पसरला आहे. कनककोट विचित्र मणिकृत सुंदरायतना घना, चौहट्ट हट्ट सुबट्ट बिथिचारू पुरबहु विधी बना. गजबाजी खच्चर निकर पदचर रथ बरू तन्निको गनई, बहुरूप निशिचर जूथ अति बलसेन बरनत नाही बनई. आता हा जो किल्ला आहे तो कसा आहे, विचित्र मण्यांनी जडवलेली त्याची सोन्याची भिंत आहे आजूबाजूनी पूर्ण. त्याच्यात आत पुष्कळ अशी सुंदर सुंदर घरे आहेत, चौक आहे, बाजार आहे, मार्ग आहेत, गल्ल्या आहेत. हे नगर अत्यंत सुंदर प्रकारे सजलेलं आहे. हत्ती, घोडे, खच्चर आणि पायदळ रथांच्या समूहांची तर गणतीच कोणी करू शकणार नाही, इतके रथ आहेत. अनेक रूपांच्या, वेगवेगळ्या रूपांच्या राक्षसांची दले आहेत. त्यांच्या सर्व जे सेना आहे रावणाची, त्याचं तर वर्णन करूच शकणार नाही कोणी. बनबा गौप बनबा टिका सरकूप बापी सोहई, नरनाग सुरगंधर्भ कन्या रूप मुनी मन मोहई. कौमाल देह बिसाल सैल समान अतिबल गर्जही, नाना खारे न भीरही बहुविधी एक एक न तर्जही. तिथे वन, बाग, उपवन, बगीचे, फुलबागा, तलाव, आड, विहिरी अशा सगळ्या सुशोभित आहेत. मनुष्य, नागदेवता आणि गंधर्वकन्या आपल्या सौंदर्याने मुनींनासुद्धा मोहित करीत आहेत. कुठे पर्वतासारखे विशाल शरीराचे बलवान मल्ल आखाड्यात एकमेकांना गर्जना करीत आहेत, एकमेकाला भिडत आहेत आणि एकमेकांना ललकारत आहेत. करी जतन भटकोटी न बिकटतन नगर चहुदी सिरच्छही, कहू महिष मानुष धेनु खर अज खल निसाचर भच्छही. एही लागी तुलसीदास इनकी कथा कछुए कहे कही, रघुबीर सरतीरथ शरीर नित्यागे गती पै है सही. तिथे भयंकर बलशाली शरीरधारी कोट्यावधी योद्धे मोठ्या सावधानतेने चारही दिशांना नगराचे रक्षण करतात आहेत. काही ठिकाणी दुष्ट राक्षस म्हशी, माणसे, गाई, गाढवं, बकऱ्या यांना खात आहेत. तुलसीदासांनी यांची कथा यासाठी सांगितली की हे निश्चितच श्रीरामचंद्रजींच्या बाणरूपी तीर्थात शरीराचं विसर्जन करून परमगती प्राप्त करतील, म्हणून त्यांची ही कथा तुलसीदासांनी सांगितली आहे. पुर रखवारे देखी बहु कपिमन किन्न विचार रामा, अति लघु रूप धरऊ निसी नगर करऊ पैसार. आता हनुमानजींनी असा विचार केला की एवढे सारे जे मोठे मोठे मल्ल लोक, सैनिक लोक रक्षण करतात आहे, तर आपण असं करू की आपण रात्रीच्या वेळी नगरामध्ये प्रवेश करू आणि अगदी छोट्या रूपात, म्हणजे एक तर लीन होऊन की मी अगदी दीन गरीब आहे व अशा ह्यानी त्यांनी मसक समान रूप कपिधरी, लंके चलेऊ सुमिरी नरहरी. नाम लंकिनी एक निसीचरी, सो कह चलेसी मोही निंदरी. आता हनुमानजींनी एका कीटकासारखे, मच्छरासारखे अगदी लहानसं रूप धारण केलं आणि नररूपाने जे श्रीराम
लीला करत होते त्यांचं स्मरण केलं आणि ते लंकेला निघाले. इथे पण ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की दास आहे, हनुमानजी रामाचे दास म्हणून घेतात आहेत. तर हे सर्व ते ओळखलेलं त्यांनी की हे माझं सामर्थ्य नाही आहे, हे सामर्थ्य सगळं श्रीरामजींचं आहे आणि त्यांचं स्मरण करून मग ते कार्य करायला निघाले आहेत. त्यामुळे त्यांना यश मिळालं आहे. हे हनुमानजी अगदी पक्के समजून आहेत म्हणून त्यांनी अगदी आपलं लघुरूप घेतलं, दीन रूप घेतलं आणि श्रीरामजींचं स्मरण हृदयात करून ते निघाले. पण त्यांची अजून एक परीक्षा बाकी होती. तिथे लंकिनी नावाची एक राक्षसी राहत होती. ती म्हणाली की माझा निरादर करून मला न विचारता कुठे चालला तू? मी इथे रक्षणासाठी बसली आहे ना. जानेही नाही मरमू सठ मोरा, मोर आहार जहालगी चोरा, मुठिका एक महाकपिहनी, रुधिर बमत धरणी ढनमनी. ती म्हणते की हे मूर्खा, तू माझे रहस्य ओळखलं नाहीस. हे जितके चोर आहेत ना त्यांचा माझा तर तो आहारच आहे सगळा. तेव्हा हनुमानजींना आला राग आणि आपल्या कपी महाराजांनी तिला एक जोरदार ठोसा मारला. त्यामुळे तिला रक्ताची उलटी झाली आणि ती जमिनीवर कोसळली. पुनी संभारी उठी सो लंका, जोरी पानी कर बिनय सशंका, जब रावण ही ब्रह्मबर दीना, चलत बिरांची कहा मोही चिन्हा. तेव्हा ती लंकिनी परत सावरून उठली आणि आता मात्र ती भिवून हात जोडून विनंती करू लागली. म्हणाली की रावणाला जेव्हा ब्रह्मदेवानी वर दिला होता ना, तेव्हाच जाता जाता मला त्यांनी राक्षसाच्या विनाशाची अशी खूण सांगितली होती की बिकल होसितय कपिके मारे, तब जाने सुनिसिचर संघारे, तात मोर अति पुण्य बहुता, देखेहु नयन राम कर दूता. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की जेव्हा तू वानरांनी मारल्यामुळे व्याकुळ होऊन जाशील त्यावेळी समज की राक्षसांचा संहार झालाच आहे. हे माझं मोठं पुण्य आहे की मी श्रीरामचंद्रांच्या दूताला म्हणजे हनुमानजींना आपल्या डोळ्यांनी पाहू शकली. तात स्वर्ग अपवर्ग सुख, धैर्य तुला एकंग रामा, तुलनताही सकल मिली, जो सुख लव सत्संग. आता सत्संगाचं महत्त्व सांगते ती. हे तात स्वर्ग आणि मोक्ष सर्व सुख जरी एका तराजूच्या पारड्यात ठेवली तरी त्याची बरोबरी सत्संगाने मिळणाऱ्या सुखाबरोबर होऊ शकणार नाही. प्रबिसी नगर की जे सब काजा, हृदय राखी कोसलपुर राजा, गरल सुधा रिपु करही मिताई, गोपद सिंधू अनल सितलाई. ती सांगते की तुम्ही अयोध्येचे जे राजा रामचंद्र आहेत त्यांना हृदयात धारण करा आणि नगरात प्रवेश करून आपलं काम करा. जो हृदयात श्रीरामजींना धारण करतो त्याच्यासाठी विषसुद्धा अमृत होऊन जातं. गरलसुद्धा रिपू करही मिताई म्हणजे विष अमृत होऊन जातं आणि जे शत्रू आहे, रिपू म्हणजे शत्रूसुद्धा मिताई म्हणजे मित्रता करू लागतात. आणि हा एवढा मोठा जो समुद्र आहे तो सुद्धा अगदी गाईच्या खुराप्रमाणे असा छोटूसा होऊन जातो. आणि अनल शीतलाई म्हणजे अनल म्हणजे अग्नीमध्ये सुद्धा शीतलता येते. एवढी सगळे उलटं हे रामचंद्रांच्या कृपेमुळे रामचंद्रांना हृदयात धारण केल्यामुळे होऊ शकतं. गरुड सुमेरू रेणू समताही, रामकृपा करी चित्तवा जाही, अति लघुरूप धरे हनुमाना, पैठा नगर सुमिरी भगवाना. आता इथे हे गरुड हे गरुडजी सुमेरू पर्वत ज्यांच्यासाठी अगदी रेणू समता आहे म्हणजे अगदी मातीच्या कणासमान होतो, ज्याच्यावर श्रीरामचंद्रांनी एक वेळ कृपादृष्टी टाकली आहे. इथे गरुडजी म्हणजे इथे गरुड जे आहे, गरुडांना गर्व झाला होता की मी माझ्या पाठीवर विष्णूला वाहतो नेहमी, माझ्याजवळ देव असतात नेहमी. तर त्या गरुडजींना त्या देवांनी सांगितलं होतं की तू जे काकभुसुंडी आहे तिथे मानस सरोवरामध्ये रामकथा सांगतात, तर तू त्यांच्याकडे जाऊन कथा ऐक म्हणजे तुझा हा जो गर्व आहे ना तो सगळा नाहीसा होईल.
म्हणून इथे हे गरुड जी असं म्हणतात आहे म्हणजे काकभुसुंडी म्हणतात आहे गरुडाला, असं आलेलं आहे याच्यामध्ये. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देखे जहतः अगणित जोधा, गयौ दसानन मंदिर माही, अति विचित्र कही जातसो नाही. आता हनुमानजींनी लंकेमध्ये तर प्रवेश केलेला आहे आणि ते आता प्रत्येक घराघरामध्ये मंदिर म्हणजे प्रत्येक महालामध्ये ते शोध करत आहेत की सीता कुठे दिसते. त्यांना अगणित योद्धे दिसले. आता मग दशानन म्हणजे रावणाच्या ह्याच्या मंदिरामध्ये महालामध्ये ते गेले, पण जो अत्यंत विचित्र होता महाल आणि त्याचं वर्णन काही सांगू शकत नाही असं होतं. शयन किये देखा कपितेही, मंदिर मौन दिखी बैदेही, भवन एक पुनि दीख सुहावा, हरी मंदिर तह भिन्न बनावा. त्यांनी हनुमानजींनी तिथे रावणाला तर झोपलेलं पाहिलं, परंतु त्याच्या महालात काही त्यांना जानकी देवी दिसल्या नाहीत. आणि त्याच्या पुढे एक सुंदर महाल होता आणि तिथे मात्र भगवंताचं वेगळं मंदिर बनवलं होतं. रामायुधांकित गृह, शोभा बरणी न जाई रामा, नव तुलसी का बृंदतः, देखी हर्ष कपिराई. आता एवढ्या ह्या रावणाच्या दुष्ट लोकांच्या मध्ये तिथे एक रामाचे जे आयुध आहेत धनुष्यबाण या चिन्हांनी त्या महालावर अंकित केलेला होता धनुष्यबाण, आणि त्याची शोभा काही अवर्णनीय होती. तिथे नवीन नवीन तुळशीची झाडं पाहून हनुमानजींच्या हृदयात अतिशय आनंद झाला. लंका निशिचर निकर निवासा, इहा कहा सज्जन कर बासा, मनमहु तरक करई कपिलागा, तेही समय बिभीषणू जागा. आता ही लंका आहे ती तर राक्षसांची आहे, त्यांचं निवासस्थान आहे. इथे सज्जन लोक साधू पुरुषांचा इथे वास कसा काय. हनुमानजी मनातल्या मनात आपले तर्क करू लागले. त्याच वेळी बिभीषण म्हणजे रावणाचा भाऊ ते जागे झाले. राम राम तेही सुमिरन किन्ना, हृदय हर्ष कपी सज्जन चिन्हा, एही सन हटी करियो पहिचानी, साधू ते होईना कारज हानी. आता विभीषणांनी रामनामाचं स्मरण केलं. हनुमानजींनी ते ऐकलं आणि ते खूप आनंदित झाले की इथे कसे काय सज्जन आहेत, यांच्याकडे आपण आता आपणहूनच परिचय करून घ्यावा. म्हणजे मग साधू भेटला म्हणजे मग कार्याची हानी होणार नाही, उलट साधूकडून सगळ्यांना लाभच होतो. म्हणून मग विचारपूर्वक हनुमानजींनी विप्ररूप धरी बचन सुनाये, सुनत बिभीषण उठित आहे, करी प्रणाम पूछी कुसलाई, विप्र कहू निज कथा बुझाई. आता ब्राह्मणाचं रूप घेऊन हनुमानजींनी त्यांना हाक मारली. बिभीषणजी आले, नमस्कार करून खुशाली विचारली आणि म्हणाले, हे ब्राह्मण देव, आपली कथा समजावून सांगा. तुम्ही कोण आहात. की तुम हरिदास नमः कोई, मोरे हृदय प्रीती अति होई, की तुम रामुदीन अनुरागी, आयहु मोही करण बडभागी. तुम्ही हरिभक्तांपैकी कोणी आहात का, कारण तुम्हाला पाहून माझ्या हृदयात अत्यंत प्रेम उचंबळत आहे. अथवा आपण दीनदुःखींवर प्रेम करणारे प्रत्यक्ष श्रीरामजीच आहात, जे मला भाग्यवान बनवण्यासाठी घर बसल्या दर्शन द्यायला आले आहात. तब हनुमंत कही सब, राम कथा निज नाम रामा, सुनत जुगलतन पुलक मन, मगन सुमिरी गुणग्राम. आता हनुमानजी श्रीरामचंद्रांची कथा सांगू लागले आणि आपलं नाव त्यांनी सांगितलं. ते ऐकताच दोघंही पुलकित झाले. भक्तांचं असंच असतं, दोघं एकमेकांना भेटले की त्यांना अतिशय आनंद होतो आणि ते देवाच्या गोष्टी करू लागतात. तसं हनुमानजी आणि बिभीषण यांच्या गोष्टी सुरू झाल्या आणि श्रीरामजींच्या गुणसमूहाचं वर्णन स्मरण करून दोघांची मनं अगदी आनंदित झाली. श्रीरामजींच्या प्रेमात अगदी नाहून निघाली. सुनहु पवन सुत रहनी हमारी, जिमी दसन निमहु जीभ बिचारी, तात कबहु मोहि जानी अनाथा, करियहि कृपा भानुकुल नाथा. बिभीषणांनी म्हटले, आता माझी तर परिस्थिती अशी आहे की जसं
दातांमध्ये जीभ राहते, केव्हा जिभेवर दात पडतील आणि जखम होईल, तसं माझी इथली परिस्थिती आहे. आणि मला अनाथ समजून हे भानुकुलनाथ श्रीरामजी माझ्यावर कधी कृपा करतील का? तामस तनु कछु साधन नाही, प्रीतीन पद सरोज मन माही. अबमोई भा भरोस हनुमंता, बिनु हरी कृपा मिलई नाही संता. आता बिभीषणाचं शरीर तर तामसी आहे, राक्षसी शरीर आहे. आणि इथे तर या सर्व वातावरणामध्ये काही साधन काही होत नाही. आणि माझ्या मनामध्ये श्रीरामच्या चरणी तुमच्या इतकं प्रेम पण नाही. परंतु आता हनुमानजी, आता मला विश्वास वाटतो आहे की माझ्यावर नक्की श्रीरामजींची कृपा आहे. कारण हरिकृपेशिवाय संतांची प्राप्ती होत नाही. जो रघुबीर अनुग्रह किन्ना, तो तुम मोहि दरसु हटी दिन्ना. सुनहु विभीषण प्रभु कै रीती, करही सदा सेवक पर प्रीती. रघुनाथजींनी कृपा केली आहे म्हणून तर आपण मला स्वतःहून दर्शन दिले आहे. हनुमानजींनी म्हटले, बिभीषणजी ऐका, प्रभूंची तर रीतच आहे की ते त्यांच्या सेवकांवर सदैव प्रेम करतात. कहू कवनमय परम कुलीना, कपिचंचल सबही विधिहीना. प्रातलेई जो नाम हमारा, तेही दिन ताही न मिलई आहारा. आता सांगा बरं, मी तरी कुठे मोठा कुलीन आहे? मी तर चंचल वानर आहे. वानर तर इकडून तिकडे ह्याच्यावर झाडाच्या फांद्यांवर उडत राहतो, क्षणभरसुद्धा तो स्थिर राहत नाही. आणि आमचं जर नाव घेतलं ना सकाळी, तर त्या लोकांना दिवसभर भोजनसुद्धा मिळत नाही. असमय अधम सखा सुनू, मोहू पर रघुबीर. किन्नी कृपा सुमिरी गुण, भरे बिलोचन नीर. आता मित्र ऐक, मी असा अधम आहे, परंतु श्रीरामजींनी माझ्यावर इतकी कृपा केली आहे. त्या कृपेची आठवण, भगवंतांच्या गुणांचं स्मरण करून हनुमानजींचे दोन्ही नेत्र झरझर धरू लागले, प्रेमाश्रूंनी भरून आले. जानत हुअस स्वामी बिसारी, फिरईते काहे न होई दुखारी. एही विधी कहत राम गुणग्रामा, पावा अनिर्वाच्य विश्रामा. आता हे गोष्ट कळूनसुद्धा जे आपल्या स्वामींना म्हणजे श्रीरामांना विसरून जे विषयांच्या मागे लागतात, भटकत फिरतात, त्यांना दुःख का बरं होणार नाही? हनुमानजींच्या गुणसमूहाचे वर्णन करत त्यांनी अनिर्वचनीय अशी परमशांती प्राप्त केली. पुनि सब कथा बिभीषण कही, जेही विधी जनकसुता तहरही. तब हनुमंत कहा सुनु भ्राता, देखी चहऊ जानकी माता. त्यानंतर बिभीषणांनी जानकी देवी तिथे लंकेत कशी राहत होती त्याचं वर्णन सांगितलं. तेव्हा हनुमानजींनी म्हटलं की मी जानकी देवींना पाहू इच्छितो. जुगती बिभीषण सकल सुनाई, चले पवन सुत बिदा कराई. करी सोई रूप गयौ पुनि तहवा, बना शोक सीता रह जहवा. मातेच्या दर्शनासंबंधीच्या सर्व युक्त्या बिभीषणांनी सांगितल्या आणि मग हनुमानजी निरोप घेऊन निघाले. पुन्हा तेच रूप त्यांनी मच्छरासारखं, छोट्या कीटकासारखं रूप घेतलं छोटं, आणि ते अशोकवनात जिथे सीतादेवी राहत होत्या तिथे आले. देखी मनहि महु किन्ह प्रणामा, बैठेही बीती जात निशी जामा. कृसतनुसीस जटाय कबेनी, जपती हृदय रघुपती गुण श्रेणी. सीतादेवींना पाहून हनुमानजींनी त्यांना अगदी मनोमन नमस्कार केला आणि त्यांचे बसल्या बसल्याच रात्रीचे 4ही प्रहर निघून जात आहेत. शरीर अशक्त झाले आहे, डोक्यावर जटांची एक वेणी आहे आणि हृदयात मात्र रघुनाथांचं गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन स्मरण चालू आहे. असं त्यांनी सीतादेवीला पाहिलं. निज पद नयन दिये मन, राम पद कमल लीन रामा. परम दुखी भा पवन सुत, देखी जानकी दीन. आता अशी दीन अवस्थेत त्यांनी जानकीला पाहिलं आणि जानकी देवी आपल्या चरणाकडे डोळे लावून बसल्या आहेत. त्यांची दृष्टी खाली आहे आणि मन मात्र श्रीरामांच्या चरणकमली अगदी लीन झालेलं आहे. अशा दुःखी जानकींना पाहून
आपल्या हनुमानजींना अत्यंत दुःख झालं. तरुपल्लव महु रहा लुकाई, करई विचार करऊ का भाई, तेही अवसर रावणु तह आवा, संग नारी बहु किये बनावा. हनुमानजी वृक्षांच्या पानामध्ये लपून विचार करू लागले की आता कसं करावं, काय करावं. आणि नेमका त्याच वेळी आपल्या स्त्रियांबरोबर रावण तिथे सजून धजून आला. बहुविधी खलसी तही समुझावा, सामदान भय भेद देखावा, कह रावणु सुनु सुमुखी सयानी, मंदोदरी आदी सबरानी. आता या दुष्ट रावणाने तिला अनेक प्रकारे सीतेला समजवलं आणि साम दाम दंड भेद सगळे उपाय झाले. रावण म्हणाला, हे पा तू सुमुखी आहे, सुज्ञ आहेस, मी मंदोदरी आणि सर्व ज्या राण्या आहेत माझ्या त्यांना तुझी दासी करीन. तब अनुचरी करऊ पन मोरा, एक बार बिलोकुम ओरा, तृणधरी ओट कहती बैदेही, सुमिरी अवधपती परमसनेही. त्या सगळ्या माझ्या ज्या राण्या आहेत त्यांना मी दासी करीन, ही माझी पक्की प्रतिज्ञा आहे. तू एकदा माझ्याकडे पहा तर खरं. आता श्रीरामाचे स्मरण करून जानकी देवींनी एक पडदामध्ये पाहिजे दोघांच्या म्हणून काडी एक मध्ये धरली आणि त्या म्हणाल्या, सुनु दसमुख खद्योत प्रकाशा, कबहू की नलिनी करई बिकासा, असमन समुझी कहती जानकी, खलसुदिनही रघुबीर बानकी. अरे दशमुखा रावणा ऐक, काजव्याच्या प्रकाशात कधी कमळ उमलू शकते का. आणि पुन्हा त्या म्हणतात, अरे मनामध्ये समजून घे की तुला रघुवीराच्या बाणाची कल्पना नाही आहे. सठसूने हरी आनेही मोही, अधम निलज्ज लाज नाही तोई. अरे दुष्टा पाप्या, तू मला एकटी असताना पळवून आणलं आहेस, तुला लाज कशी वाटत नाही. आपुही सुनी खद्योत सम, रामही भानु समान, परुष बचन सुनी काढी असी, बोला तिखिसियान. आपल्याला सीतामाईंनी काजव्याप्रमाणे म्हटलं आणि श्रीरामचंद्रांना सूर्यासमान म्हटलं. त्यामुळे सीतादेवींची अशी कठोर वचनं ऐकून रावणाला अतिशय राग आला आणि त्यांनी तलवार काढली. सीता तई मम कृत अपमाना, कटियहू तव सिर कठीण कृपाना, नाही तर सपदी मानु मम बानी, सुमुखी होती न तर जीवनहानी. तू माझा अपमान केला आहेस, मी तुझे शिर धडा वेगळं करीन, कापून टाकीन तलवारीनी. नाहीतर ताबडतोब आत्ता माझं म्हणणं ऐक, नाहीतर तुला जीव गमवावा लागेल. त्यावर सीतादेवी म्हणतात, श्याम सरोज दाम समसुंदर, प्रभुपूज करी कर समदस कंदर, सो भुज कंठकी तव असी घोरा, सुनुसठ अस प्रवानपन मोरा. आता माझा पण प्रण ऐकून घे. प्रभूंची भुजा कशी आहे तर ती श्यामकमळाप्रमाणे माळेप्रमाणे सुंदर आणि हत्तीच्या सोंडेप्रमाणे पुष्ट आणि विशाल आहे. ती भुजा तरी माझ्या कंठी पडेल, नाहीतर तुझी भयानक तलवार तरी. हाच माझा प्रण आहे, म्हणजे माझी प्रतिज्ञा आहे. चंद्रहास हरू मम परितापम, रघुपती बिरह अनल संजातम, शीतल निशित बहसी बरधारा, कह सीता हरू मम दुःख भारा. सीतादेवी म्हणतात, हे चंद्रहास म्हणजे तलवारी या श्री रघुनाथांच्या विरह अग्नीतून माझ्या मनात जो अत्यंत संताप झाला आहे तो तू हरण कर. तुझी धार कशी आहे तर अशी थंड, शीतल, तीव्र आणि श्रेष्ठ आहे. तूच माझ्या दुःखाचं आता हरण कर. सुनत बचन पुनी मारन धावा, मयतन या कही नीती बुझावा, कहेसी सकल निशिचरणी बोलाई, सीतही बहुविधी त्रास होऊ जाई. सीतादेवींची वचनं ऐकताच रावण मारायला आला, पण तेव्हा मय दानवाची पुत्री मंदोदरी रावणाची पत्नी तिने नीतीची वचनं सांगून रावणाला समजावलं. तेव्हा रावणाने सांगितलं, राक्षसींना बोलवलं आणि सांगितलं की या सीतेला अनेक प्रकारे भीती दाखवा. आणि सीतेला दम भरला पूर्ण बिलकुल की मास दिवस महू कहा न माना, तो मय मारबी काढी कृपाना. जर का एका महिन्यात सीतेने माझं ऐकलं नाही तर मी तिचा तलवारीने वध करीन.
भवन गयौ दसकंदर इहा पिसाचिनी वृंद रामा सीतही त्रास देखावही धरही रूप बहुमंद. आता असं सांगून रावण आपल्या घरी निघून गेला आणि इथे राक्षसी ज्या बाजूला तिच्या बसल्या होत्या तिच्यावर पहारा देणाऱ्या त्यांनी अत्यंत वाईट रूप, मंद म्हणजे खूप घाणेरडं कसं तरी वाईट अक्षर, म्हणजे सीतेला त्यांना घाबरवायचं होतं त्यामुळे वाईट रूप धारण करून ते सीतादेवींना भय दाखवू लागले. जय श्रीराम.